नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, विभाग 2च्या 3ऱ्या सेमिस्टरला मराठी साहित्य विषयामध्ये कथा वैभव नावाचं मराठी अभ्यास मंडळाने एक सुंदर पुस्तक संपादित केलेलं आहे. खरं म्हणजे यामध्ये 10 कथा आहे, तर 10 वळणाचे आहेत. अनेक प्रवाह त्यामध्ये सामील झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रवाहाची, वेगवेगळ्या विचारधारेची आपल्याला ओळख व्हावी. ग्रामीण भागापासून तर जागतिकीकरणापर्यंत आणि ग्रामीण समस्येपासून तर मग वैज्ञानिक कथेपर्यंत हा सगळा प्रवास या 10 कथांमधून या सगळ्या प्रवाहाला आकार दिलेला आहे. मित्रांनो, आज 3ऱ्या सेमिस्टरसाठी जी कथा लागलेली आहे ती एक कथा पाहूया, जिचं नाव आहे अल्पभूधारक. बाबाराव मुसळे यांची ही कथा खरं म्हणजे फार गाजलेली कथा आहे. आम्ही जे प्राध्यापक आहोत त्यांनाही कदाचित ही अभ्यासाला असेल, आणि तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हालाही ते अभ्यासाला आहेत. एवढी महत्त्वाची, एवढी गाजलेली बाबाराव मुसळे यांची अल्पभूधारक ही कथा. मित्रांनो, बाबाराव मुसळे हे विदर्भातीलच आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला असून ते कथाकार म्हणून, कादंबरीकार म्हणून आणि एक कवी म्हणून मराठी विश्वाला सुपरिचित आहेत. मित्रांनो, त्यांची पखाल नावाची कादंबरी आणि वारूळ नावाच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा आणि गांधी ट्रस्टचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असून ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. मित्रांनो, त्यांची पखाल असेल, वारूळ असेल, पाटीलकी, दंश, स्मशानभोग इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या फार नावाजलेल्या आहेत. कथाकार म्हणून सुद्धा बाबाराव मुसळे आपल्याला परिचित आहे. त्यांची हाल्या हाल्या दूध दे ही कादंबरी तर फारच अप्रतिम अशा पद्धतीची आहे. ग्रामीण कथाकार म्हणून ग्रामीण जीवनाची होत चाललेली पडझड, ग्रामीण जीवनातून मोठा लोंढा जो शहरीकरणाकडे येत आहे, शहराकडे येत आहे, आणि त्यामुळे ग्रामीण जीवनामध्ये आलेली उदासीनता, ग्रामीण जीवनामधली जी काही संस्कृती होती, लोकसंस्कृती होती, माणसांमधले जिव्हाळ्याचे संबंध होते, ते आता संबंध तुटत चाललेले आहे. आणि माणूस आता शहरीकरणाकडे जात असून त्याच्या डोक्यात, मनमेंदूमध्ये शहरातलं जंगल कसं वसलेलं आहे, ज्या जंगलामध्ये भिंती तर खूप मोठ्या आहेत, उंच उंच इमारती आहे, पण मात्र माणसं फार खुजी झालेली आहेत. हे ग्रामीण आणि शहरी जीवनामधलं जो दुरावा आहे, जे वेगळेपण आहे, जे माणसाच्या माणुसकीला टोचते आहे, ते त्यांच्या साहित्यामधून त्यांनी लिहिलेलं आहे. मित्रांनो, म्हणून बाबाराव मुसळे एक ग्रामीण कथाकार, कादंबरीकार आणि कवी म्हणून आपण निश्चितच त्यांच्या संबंध साहित्याचं वाचन केलं पाहिजे. तुर्तास आपण त्यांची एक नावाजलेली कथा पाहूया, अल्पभूधारक. विद्यार्थी मित्रांनो, अल्पभूधारक हा शब्द ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काही नवीन नाही आहे, पण शहरी विद्यार्थ्यांसाठी मात्र थोडाफार नवीन आहे असं मला वाटतं. अर्थात नवीन असण्याचं फारसं कारण नाही. अल्प म्हणजे कमी, भू म्हणजे जमीन, आणि जमीन धारण करणारा तो धारक. अल्प, कमी जमीन धारण करणारा म्हणजे अल्पभूधारक. आता अल्पभूधारक म्हणजे 5 एकराच्या खाली 2 एकर, 3 एकर, 4 एकर अशा पद्धतीने त्यांच्याकडे जमीन असते, त्याला आपण अल्पभूधारक असं म्हणतो आहे. मित्रांनो, ग्रामीण भागातील ज्याच्याकडे शेतीच नाही आहे त्याचं दुःख काय आहे? ग्रामीण भागामध्ये पाटीलकी कशा पद्धतीची कालपर्वापर्यंत होती आणि आजही ती पाटीलकी संपलेली आहे असं दिसत नाही. तो पाटील एखाद्या मजुरावर, एखाद्या माणसावर कशा पद्धतीने रुबाब टाकतोय आणि आपला स्वार्थ कसा साधून घेतो. तो स्वार्थ साधत असताना त्या माणसाचं, त्या रोजगाराचं, त्या मजुराचं, त्या अल्पभूधारकाचं कसं कंबरडं मोडतं नव्हे तर आयुष्यच कसं उद्ध्वस्त होतं, याची करुण कहाणी म्हणजे अल्पभूधारक. मित्रांनो, येसोंता खरं म्हणजे ही वऱ्हाडी कथा आहे, आणि त्यामुळे मग येसोंतासारखे वऱ्हाडी शब्द त्यामध्ये येतात. येसोंता हा खरं म्हणजेच पाटलाकडे एक कष्टकरी म्हणून काम करणारा. पाटलाकडेच काय, गावामध्ये ज्याचं काम मिळेल जगण्यासाठी तो कोणतंही काम करत होता. त्याची पत्नी शेवंता, येसोंता, शेवंता आणि एक सुंदरशी मुलगी नंदा. नंदाचं मात्र आता लग्न होते आणि ती आता आडगावला येते.
खरं म्हणजे ती यशवंताचं गाव लाडखेड आणि लाडखेडवरून ती आता सासरी आडगावला येते. आता दोघंच यशवंता आणि शेवंता राहतात. जे मिळेल ते काम करतात आणि कशा पद्धतीने गुजराण करतात. असाच एकदा कामावरून 5-6 वाजता आपल्या घरी यशवंता आला तर घराच्या समोर खूप सारे माणसं जमलेले दिसले, खूप साऱ्या बाया जमलेल्या दिसल्या आणि त्यामध्ये यशवंता मात्र रडत होती, गळा काढून काढून रडत होती. काय झालं याला प्रश्न पडला. काही अघटित तर घडलं नाही ना. आणि म्हणून तो जवळ जातो तर यशवंता त्या रडण्यामधून म्हणत होती की पराठीजवळचं तण काढलं नाही, तण तसंच राहून गेलं, याचं मीच केलं, याचं निमित्त केलं आणि नंद्याच्या नवऱ्याने नंदाला बेदम मारलं. मित्रांनो, पराठीजवळचं थोडं तण राहिलं हा काही मारण्याचा मुद्दा झाला का? पण नाही, त्या निमित्ताने, कोणत्या तरी निमित्ताने नंदाचा नवरा नंदाला बेदम मारायचा. ज्या कडावर पडली त्या कडावर तिला झोडपायचा, जणू काही ती माणूस नाहीच आहे, पत्नी म्हणजे एखादी वस्तू आहे, त्या पद्धतीने तिला वागवायचा, राबवायचा, मारायचा, झोडायचा. हे दुःख, तीव्र दुःख शेवंताला सहन नाही झालं आणि शेवंता म्हणून गळा काढून रडू लागली. आजूबाजूच्या बाया तिला समजू लागल्या आणि यशवंता काय करणार, बाप आहे तो. दुःख होत नाही अशातला भाग नाही, पण माणसांनी अश्रू गाळायचे नसतात हा अलिखित नियम यशवंतालाही लागू पडतो. यशवंता हा तसंच उफाळून आलेलं दुःख, उफाळून आलेला राग तसाच मनामध्ये दाबून ठेवतो. काय करणार. तसाच एक दिवस तो निघून जातो. पुढे जाऊन शेवंता यशवंताला म्हणते की चला आपल्या मुलीला घेऊन या, निदान 2-4 दिवसासाठी तरी घेऊन या. तिचं मारणं त्यांना ऐकवत नाही, पाहवत नाही. आणि मग यशवंता त्या नंदाच्या गावाला जातो. कशासाठी? तर निदान 2-3 दिवस तरी आपल्या मुलीला आपल्या घरी न्यावं आणि सुखाने तिला राहू द्यावं, काही खाऊ घालावं. पण नंदाची सासू काय म्हणते? नंदाची सासू खरं म्हणजे यशवंताच्या बायकोची, यशवंताची टिंगलच उडवते. खरं म्हणजे इथे सासू सासऱ्यांना आईबापांची टिंगल उडवण्याचा तोही जणू काही अलिखित नियमच आहे की काय, अशा पद्धतीने होते. वर पक्ष आणि वधू पक्ष, वर पक्ष श्रेष्ठ राहते, वधू पक्ष कनिष्ठ राहते. लग्न दोघांची आवश्यकता असते, तरीही इथे मुलीची बाजू पडती का असते, हे प्रश्नच आहे. नंदाची सासू नंदाच्या आईवडिलाची टर उडवतात, टिंगल करतात. काय म्हणतात की 2-3 दिवस नंदाला घेऊन जाणार तरी काय करणार आहे, पुन्हा तर इथेच यावं लागेल ना, मग तुम्हीच का नाही येत. खरं म्हणजे मुलीच्या गावात आईवडिलांनी येणं हे काही सन्मानाचं गोष्ट नाही आहे, सन्मानाची बाब नाही आहे. हे तिचं टोमणा मारणं यशवंताच्या जिव्हारी लागते. पण पुन्हा मुलीचा बाप म्हणून तेही दुःख तो सहन करतो आणि अबोल मनाने मुक होऊन तो आपल्या गावाकडे. यशवंता त्या शेवंतीला सांगते, नाईलाज आहे, हात असून कामात नाही, डोळे असून दिसत असून काही बोलता येत नाही, अशा पद्धतीने लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांची स्थिती असते. मित्रांनो, शेवटी मग शेवंता विचार करते की ती तर पाठवणार नाही आपल्या मुलीला आणि इथेही आपलं दुसरं कोणी नाही आहे, ना शेती आहे, ना जुमला आहे, ना फारसं चांगलं घर आहे. इचवाचं बिराड पाठीवर असावं तशाच पद्धतीचं आपलं जगणं आहे. मग का बरं आपण तिथे जायला का हरकत नाही, काय हरकत आहे. आणि मग हा विचार यशवंताला सांगते की आपण तिथे जाऊया. आपण मुलीच्या घरी राहायचं नाही, पण मुलीच्या थोडं दूर तिथे एक घर करून राहायचं. निदान मुलगी येता जाता तरी आपल्याला दिसेल आणि आपलं चिमणू पाखरू सुखात आहे याचं समाधान तरी आपल्याला लाभेल. हा शेवंताचा विचार यशवंतालाही पटतो आणि यशवंता मग आडगावमध्ये जाऊन त्या पाटलाला विचारतो की पाटील, आम्ही तुमच्या गावात येऊ का. खरं म्हणजे यशवंता याची कामाबद्दलची निष्ठा, प्रामाणिकता आणि वाघासारखं काम करण्याची वृत्ती ही त्या 4 गावांमध्ये त्याची कीर्ती पसरलेली होती. आणि म्हणून पाटलालाही वाटलं की याला इथे ठेवून घ्यावं आणि आपल्याकडेच ठेवून घ्यावं, एक मजूर म्हणून आपलाही फायदा होईल. आणि म्हणून त्याला तो परमिशन देतो, परवानगी देतो आणि यशवंता आणि शेवंता आडगावला जातात, मुलीच्या गावात जातात.
मुलीच्या घरात राहत नाही, घराजवळ राहत नाही, पण थोडं दूर राहतात, एवढ्याच अपेक्षेने की नंदा केव्हा तरी शेतामध्ये जाताना दिसेल, केव्हा तरी कुठेतरी दिसेल, तेवढीच आपली मुलगी सुखात आहे, तिला डोळे भरून पाहता येईल, तेवढाच आनंद, तेवढाच सुख समाधान घेता येईल, यासाठीच ते तिथे राहू लागले. दिवस चालले होते. एक दिवस जाता जाता दुसरा दिवस निघत होता. असे अनेक दिवस गेले आणि शेवटी एक दिवस मग पाटलाने सगळ्यांचे जेवणं झाल्यावर अर्ध्या रात्री यशवंताला वाड्यावर बोलावलं. यशवंता गेला. पाटलाने गोष्ट काढली. पाटील म्हणाला की काय रे यशवंता, कुठपर्यंत तू अशाच पद्धतीने कष्ट करत राहशील? तुला वाटत नाही का की तुझ्याकडे सुद्धा 4-5 एकर जमीन असावी म्हणून? यशवंता म्हणतो की हो वाटते, मग मी तुझ्या नावावर जमीन करतो. यशवंताला प्रश्नच पडला. प्रश्न कशाचा? त्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या की ज्याच्याकडे काही जमीन नाही, हातावर आणणं आणि पानावर खाणं याच्याशिवाय दुसरं जगणं नाही, त्याच्याकडे आता 5-6 एकर जमीन पाटील आपल्या नावावर करून देणार, म्हणजे ती जमीन आपलीच होणार, याचा आनंद खरं म्हणजे गगनात मावत नव्हता. जागच्या जागीच उकळ्या फुटत होत्या. अत्यानंद होत होता त्याला. तो म्हणते की कुठे पण पैसा वगैरे काही नाही. अरे कशाला, मी जमीन तुझ्या नावावर करतो ना. नाहीतरी आता माझ्या नावावर जमीन आहे, माझ्या पत्नीच्या नावावर जमीन आहे, मला एकुलता एक मुलगा आहे त्याच्याही नावावर जमीन आहे, तरीही जमीन शिल्लक राहिलेली आहे. आणि आता सिलिंगचा कायदा आलेला आहे. त्या सिलिंगच्या कायद्यामध्ये उरलेली जमीन सरकार घेऊन घेईल, तिकडे जाण्यापेक्षा मी तुझ्या नावावर करतो ना. याला आनंद झाला की माझ्या नावावर पाटील जमीन करेल. आपल्या कष्टाला, आपल्या प्रामाणिकतेला, आपल्या निष्ठेला पाटलाने जपलं, पाटलाने ओळखलं आणि त्या निष्ठेचं फळ म्हणून आपल्याला पाटील 5 एकर जमीन देते आहे. याचा अत्यानंद घेऊन, याचा प्रचंड मनामध्ये आनंद घेऊन तो घरी गेला आणि शेवंताला सांगते आहे. शेवंताला फार आनंद झाला. मित्रांनो, अचानक कुणाला 5 एकर जमीन भेटत असेल तर त्याचा आनंद कुणाला होणार नाही? दोघांनाही आनंद झाला आणि आपल्या गावाजवळची खारी, गावाजवळचं शेत पाटलाने यशवंताच्या नावावर केलं. हा हा म्हणता यशवंताने शेत घेतलं पाटलाचं, ही वार्ता गावामध्ये पसरली आणि लोकांना प्रश्न पडला की कालच आलेला माणूस पाटलाचं शेत घेतो, एवढा ह्याच्याकडे कसा काय पैसा? लोक येता जाता लोक यशवंताला विचारू लागले, काय राव, तुम्ही पाटलाची 5 एकर जमीन घेतली, फार पैसा आहे वाटते, कुठून आणला एवढा पैसा? आम्ही आयुष्य काढलं पण पाटलाची जमीन नाही घेऊ शकलो, तुम्ही 5 एकर पाटलाची जमीन घेतली. जो तो उत्साहाने, आनंदाने आणि हेवा करून सुद्धा त्याला म्हणू लागला, बोलू लागला की पाटलाची 5 एकर जमीन घेतली, हे तर चमत्कारच झाला. लोकांना काय माहीत की जमीन घेतली म्हणजे कशी घेतली, याच्याकडे काही उत्तरच नव्हतं. यशवंता मात्र फक्त हसायचा आणि हसण्याचेही लोक वेगवेगळे अर्थ काढायचे. या हसण्याच्या मागे काय गुढ लपलेला आहे याचे अर्थ वेगवेगळे काढायचे. दिवस जात होते. जाता जाता सरकारच्या अनेक योजना आल्या. त्या योजनांमध्ये पाटील यशवंताचं नाव भरायचा. यशवंताचं नाव भरायचं म्हणजे काय? त्याचीच जमीन पण कागदावरचा मालक यशवंताला केलं आणि यशवंताचं नाव भरायचा. ज्या ज्या योजना असेल त्या त्या पाटील हडप करायच्या आणि आपल्या घरी ठेवायच्या. यशवंता मात्र कागदापत्रावरचा मालिक राहायचा. ही वार्ता नंदाच्या सासू सासऱ्यांनाही कळली, नंदाच्या नवऱ्यालाही कळली. खरं म्हणजे ही वार्ता लपण्यासारखी होती का? नाही ना. खरं म्हणजे अशा वार्तांना तर अधिकचा पेव फुटतो. सासू सासऱ्यांना कळली. सासू सासऱ्यांना प्रश्नच पडला की आल्या आल्या यांनी 5 एकर कशी काय जमीन घेतली आणि एवढा पैसा यांना आला कुठून? बरं आला तर तो पैसा हे आपल्याला का देत नाही? आपल्याला म्हणजे नंदाला का देत नाही? आपल्या सुनेला का देत नाही? आणि आईवडिलांकडे असलेला पैसा आपल्या सुनेचाच होतो, ते सुनेने हक्काने मागून घ्यावा, ही आजही बऱ्याच सासू सासऱ्यांची समजूत आहे. चुकीची समजूत आहे, पण ती समजूत आहे. आईवडिलांच्या इस्टेटीवर आपल्या सुनेचाच म्हणजे त्यांच्या मुलीचाच हक्क आहे आणि तो मुलीने आपल्याला द्यावा अशी समजूत त्यांची झाली. आणि मग ते त्यांना तगादा लावू लागले. त्या नंदाला पुन्हा त्रास देऊ लागले की तुझ्या वडिलाने जमीन घेतली
पण आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला एक पैसासुद्धा देत नाही, जा त्यांच्याकडनं पैसा मागून आण. मारू लागले, बोलू लागले, टोचू लागले, तिला प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न विचारू लागले, त्यासाठी धमकी देऊ लागले की जा तुझ्या आईवडिलांकडनं पैसा आण, पैसा आण, पैसा आण. तिलाही कोडं पडलं की आपल्या आईवडिलांकडे पैसा नसताना 5 एकर जमीन घेतली कशी. ती शेवटी गेली. नंदा त्या यशवंताकडे, शेवंतीकडे गेली आणि म्हणाली की आई, हे झालं कसं, तुम्ही 5 एकर पाटलाची जमीन घेतली कशी. तेव्हा यशवंत आणि शेवंतीने सांगितले की बाई, असं नाही हे प्रकरण, त्यांनी स्वतःच आमच्या नावावर केली, पण आम्ही शेवटी फक्त कागदपत्राचे मालक आहोत, मालक तेच आहे. मित्रांनो, ही गोष्ट शेवंता आणि यशवंताला लोकांना सांगताही येत नव्हती आणि मनात ठेवताही येत नव्हती. सांगायचं म्हटलं तर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, मनात ठेवायचं म्हटलं तर लोक आपल्याला काय काय बोलायला लागलेले आहे. कुचंबना व्हायला लागली. ना घर का ना घाट का, अडकित्यात सुपारी सापडावी, अशा पद्धतीने यशवंता आणि शेवंता मधात सापडलेले होते. ना इधर का ना उधर का, कुठेच जाता येत नव्हतं. इकडे आड तिकडे विहीर, काय करावं हा प्रश्न पडला. ही खरी गोष्ट शेवंताने नंदाला सांगितली, पण नंदाची गोष्ट सासू सासरा मानणार, ती सासू सासरे कशाची. नवरा मानेल तो नवरा कशाचा. खरं म्हणजे जिला आसू नाही ती सासू आणि ज्याचा आसरा नाही तो सासरा, अशा पद्धतीने म्हटलं जातं. अर्थात अपवाद याला असते बरं का. मित्रांनो, या गोष्टीवरून नंदाची आणखी पिळवणूक होऊ लागली आणि इकडे पाटील सरकारच्या ज्या ज्या योजना येत होत्या त्या त्या योजना यशवंताच्या माध्यमातून गडप करत होता, घेत होता. शेवटी एक बैलगाडीची योजना आली, बैलगाडीसुद्धा मिळाली. आणि इकडे नंदाच्या सासूने तगादा लावला की नाही काही मिळालं, नाही शेती मिळाली, नाही पैसा मिळाला, पण निदान त्याने, यशवंताने म्हणजेच नंदाच्या वडिलाने, निदान आम्हाला ही बैलगाडी तरी द्यावी, याचा तगादा लावला. तगाद्यासाठी ते दररोज नंदाला मारू लागले, दररोज तिच्यावर दबाव आणू लागले. नंदाला प्रश्न पडला की काय करायचं. दररोज इथे मरत मरत मरण्यापेक्षा एकदाच कायमचं मरायचं का, आत्महत्येचा विचार आला. ज्याला आपण सासू म्हणावं, आपलं म्हणावं, ज्याला सासरा म्हणावं, ज्याला नवरा म्हणावं, ज्याला रक्त आपले माणसं, हक्काचे माणसं म्हणावे, प्रेमाचे माणसं म्हणावे, तेच जीवावर उठले. जायचं तर कुठे जायचं, तिच्या मनाची कोंडी होत होती. हे दुःख, आपला नवरा मारतोय, आपली सासू सासरे बोलते आहे, टोचते आहे, त्यांचं दररोजचं टोचणं, नवऱ्याचं मारणं, हे ती यशवंताला आईवडिलांनाही सांगू शकत नव्हती आणि मनातही ठेवत नव्हती. जगायचं तर कशासाठी जगायचं, कारण आपलेच माणसं आपल्यावर उलटलेले आहे. आता काय, कुणासाठी जगायचं, हे तिच्या मनामध्ये प्रश्न येत होते. ती सांगताही येत नव्हतं आणि लपून ठेवताही येत नव्हतं. मनातल्या मनात नंदा झुरत होती, दररोज क्षणाक्षणाला मरत होती. शेवटी अशा एका रात्री यशवंताच्या घरी नंदाचा चुलत सासरा आला. एवढ्या रात्री कोण आलंय, टकटक दार वाजलंय, कोण आलंय म्हणून मग शेवंता उठली, दार काढलंय. दारात नंदाचा चुलत सासरा म्हणतोय की नंदा तुमच्या घरी आली का. मध्यरात्री. ती म्हणते का नाही, काहून, काय झालं. नाही, सहज विचारलं, ती घरी नाही आहे, तुमच्या घरी आली का. आभाळचर्र फाटलं, वेदनांचा आगडोंब उठाला, मातेचं हृदय ताड ताड तुटलं. बापाचे मायेचे बंधन उफाळून आले. नंदासाठी ते रडू लागले, आक्रंदन करू लागले. यशवंता जे समजायचे ते समजून गेलं. इकडे शेवंताने हंबरडा फोडला, काय नाही ते समजून गेले. शेवटी डोळे लाल झाले, यशवंताचे डोळे लाल झाले, कारण डोक्यामधला प्रचंड राग त्या डोळ्यामधून व्यक्त होत होता. आपली मुलगी सुखी राहावी म्हणून कधीही त्या सासऱ्यांना हे बोलले नाही, कारण आपण जर बोललो तर पुन्हा उलटून ते आपल्या मुलीला त्रास देतील, जाच करतील, छळतील, मारतील, मारून टाकतील. या भीतीने आयुष्यभर त्यांचे टोमणे सहन करत राहिले, त्यांच्या टोचण्या, बोलणं ऐकत राहिले. पण आता यशवंताने पायामध्ये चप्पल सरकवली, हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर घोंगडं टाकलं आणि तो कंदील घेऊन निघाला.
शेवंता म्हणते की कुठे चालले? तो म्हणते की आतापर्यंत मी वाट पाहिली की माझ्या मुलीला हे लोक सुख देतील देतील देतील. आतापर्यंत मी काहीच केलं नाही, नाही वाचू शकलो मी माझ्या मुलीला. निदान मरणानंतर तरी तिला न्याय मिळाला पाहिजे. आता पोलीस स्टेशनला जातो, रिपोर्ट देतो, निदान मरणानंतर तरी बापाचं कर्तव्य निभावतो. आपली मुलगी मेली हे त्याने स्पष्ट त्याला दिसत होतं. आपली मुलगी मरण्याचं प्रचंड दुःख तो मनामध्ये मनाचे दगड ठेवून दाबून ठेवत होता. पण सारा राग त्याच्या डोळ्यामधून व्यक्त होत होता. तो अंधाऱ्या रात्री निघाला. इकडे प्रचंड आक्रोश आक्रंदन ती शेवंता करत होती. नंदा नंदा म्हणून ओरडत होती. तिच्या हृदयाचा तुकडा आज संपलेला होता, नष्ट झालेला होता. म्हणून ती प्रचंड आक्रोशाने आक्रंदन करत होती, रडत होती, हंबरडा फोडत होती. तिकडे पायामध्ये चप्पल सरकून हातात कंदील घेऊन तो पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला निघालेला होता. अंधार चिरत तो निघालेला होता. त्याच्या कानामध्ये फक्त दोनच आवाज घुमत होते. एक आपल्या प्रिय पत्नीचा, आपली मुलगी मरण पावली म्हणून तिचा आक्रोश, त्या शेवंताचा आक्रोश त्याच्या कानामध्ये निनादत होता. आणि दुसऱ्या कानामध्ये आपल्या मुलीची आर्त हाक, बाबा म्हणून आर्त हाक त्याच्या कानामध्ये गुंजत होती. चालत होता पण दिसत काहीच नव्हता. तरीही आपल्या मेलेल्या मुलीसाठी न्याय मिळवण्यासाठी यशवंता अंधार चिरत चाललाय. धन्यवाद.